नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। पैठणच्या आक्रोश मोर्चात जरांगेंचा राग अनावर। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला आज महिना उलटला तरी काही आरोपी मोकाटच आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील आणि राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज मूक मोर्चा काढण्यात आला। पैठणमध्येही सुरू असलेल्या या विराट मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ, त्यांची मुलगी, मुलगा यांच्यासह हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। यासह मोर्चात देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आरोपींना पकडण्याची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे सहभागी झाले होते। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, संतोष भैयाला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी प्रमुख भूमिकेत आम्ही राहणार आहोत। धनंजय मुंडे यांनी काय करावं आणि काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे, कारण ते ओबीसी नेत्यांना आणि त्यांच्या लाभार्थी टोळीला उठवायला लागलेत। त्यांना एक कळत नाही, आपल्या जिल्ह्यात एका व्यक्तीची क्रूर पद्धतीने हत्या झाली, मी धनंजय मुंडे यांचं 25 दिवस नाव घेतलं नाही असं म्हणत जरांगे पाटील यांनी मुंडेंवर हल्लाबोल केला। संतोष भैयाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख भूमिका आणि त्या भूमिकेत आम्ही कायम राहणार आहे। आता का लेकीनं जर हाक दिली आणि लेकीच्या हाकेला जर आपण येणार नसलो तर अवघड आहे। लेकीच्या न्यायासाठी आपल्याला यावं लागणार आहे। तिथं पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान काही विषय नाही। धनंजय मुंडेने काय करावं आणि काय नाही करावं हे त्याचा प्रश्न, कारण ते काही ओबीसीच्या नेत्याला, काही त्याच्या लाभार्थी टोळीला उठवायला लागलाय। त्याच्या हे गोष्ट लक्षात नाही की एका बापानं लेक हरपेला, एका मुलीनं आपला बापाचं छत्र डोक्यावरती राहिलं नाही। आपल्या जिल्ह्यातला एक क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि ती आपल्याच लोकांना केली हे त्याच्या लक्षातच नाहीये। या टोळीच्या नादात, या पैसे कमवण्याच्या नादात, या गुंडगिरी, खंडण्या याच्या नादानाता स्वतःचं अस्तित्व इतकं खोल नेलं त्यांनी आणि त्याचा पाय आणखीन खोलात चाललाय। तो गप्प बसायला तयारच नाहीये। मोर्चे काढायला लावतो, रस्ता रोको आंदोलन करायला लावतोय, त्याला कळतच नाहीये आपण संविधानाच्या पदावर बसलोय, आपल्यावरती जबाबदारी आहे, आपण जबाबदार मंत्री आहे। चिल्लर चाळे करायला लागल्यामुळं तो जातीवादाच्या दिशेने चाललाय। आता ह्या लोकांचा काही दोष नाही, तो घडून आणायला लागला धनंजय मुंडे।